नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. टिळकवाडी येथील एका सराफी व्यावसायिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याच्या आरोपावरून एका विद्यार्थिनीसह 14 जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 10 लाख रुपये रोख रक्कम, 3 मोटारसायकली व 1 मोबाईल असा एकूण 13,40,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मंगळवार पेठ टिळकवाडी येथील विनायक सुरेश कुर्डेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिव्या प्रदीप सपकाळे राहणार बसवाण गल्ली शहापूर, प्रशांत उर्फ स्पर्श कल्लापा कोलकार वय 25 राहणार गाडेमार्ग शहापूर, कुमार उर्फ डाली अर्जुन गोकरक्कनवर वय 29 राहणार ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी, राजू सिद्राई जडगी वय 29 राहणार कणबर्गी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक जण फरारी असून त्याचा शोध घेण्यामध्ये येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. हनी ट्रॅपचा हा प्रकार आहे. शहापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने नेमून दिलेल्या ठरलेल्या कामाव्यतिरिक्त अवांतर कामाचा बोजा वाढवल्याच्या निषेधार्थ तसेच ऑनलाईन कामासाठी लॅपटॉप, प्रगत मोबाईल वगैरे आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात वगैरे मागणींसाठी कर्नाटक राज्य तलाठी संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे आज गुरुवारी बेळगाव तालुका तलाठी कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य तलाठी संघटनेतर्फे आज गुरुवारपासून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील तलाठ्याने बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केला आहे. उद्या शुक्रवारी हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले जाणार आहे. तसेच त्यानंतर आमच्या राज्याध्यक्षांनी आदेश दिल्यास बेंगळूर राजधानीच्या ठिकाणी मोठे आंदोलन छेडले जाईल अशी माहिती देऊन आमचे आंदोलन निदर्शने वगैरे न करता शांततेने सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शहरानजीक असलेल्या वडगाव मंगाई नगर तलावामध्ये अंदाजे 42 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की मार्कंडेय नगर वडगाव तलावातील पाण्यावर एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह तलावातून बाहेर काढला. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून ती पटवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. जर राजीनामा दिला नाही तर निजद तीव्र लढा देत राहील असा इशारा निजदने दिला आहे. उच्च न्यायालय आणि लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानंतर मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. यासाठी बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे निजदने जोरदार आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. शेकडो निजद कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. शहरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो. शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले देखावे व मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे आकर्षण ठरत असतात. यावर्षी बेळगाव शहरातील कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळतर्फे पंढरपुरातील विठू माऊली मंदिराचा देखावा साकारणार आहेत. या निमित्ताने राणी चन्नम्मा चौकातून मिरवणुकीची सुरुवात होणार असून पंढरपूर वारीचे विशेष आकर्षक व रिंगणचे दर्शन घडवणार आहे. मिरवणुकीमध्ये पालखी, घोडे व आळंदीसह महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायी मंडळाच्या सहभागाने आनंदी आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ होईल. कांगली गल्लीमध्ये पंढरीनाथ मंदिर प्रतिकृतीचा देखावा सादर करणार असून यामध्ये अनेक देवतांचे दर्शन घडवणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या काळामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील बेळगाव बाची कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुर्दशा आणि प्रवासी वर्गाचे होणारे हाल तसेच या मार्गावरील पट्ट्यामध्ये सातत्याने होणारे अपघात व नादुरुस्त होणारी वाहने या सर्व बाबींचा विचार करून पश्चिम भागातील जनता आता स्वस्थ बसणार नाही. संबंधितांना निवेदन देऊन आठवड्याच्या आत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही
तर रस्त्याच्या कामाला सुरुवात होईपर्यंत या मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा या भागातील 7 ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी दिला आहे. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन ही चेतावणी दिली आहे. गोगटे सर्कल येथे हेस्कॉमकडून 2 महिन्यांपूर्वी काढलेला खड्डा अद्यापही बुजवण्यात आलेला नाही. यामुळे रेल्वे स्थानक तसेच कॅन्टोन्मेंट बस स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडथळा निर्माण होतोय. रात्रीच्या वेळी खड्डा निदर्शनास येत नसल्याने मोठा अपघात होण्यापूर्वी खड्डा बुजवण्याची मागणी केली जात आहे. अंदाजे 2 महिन्यांपूर्वी हेस्कॉमच्या 33 kV वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली होती. 33 kV ही वीज वाहिनी भूमिगत घालण्यात आली असल्याने गोगटे सर्कलच्या मध्यभागी तसेच रेल्वे स्टेशन रोडवर खड्डा काढून दुरुस्ती करण्यात आली. परंतु पुन्हा काही दिवसात बिघाड झाल्यामुळे बरेच दिवस दुरुस्तीचे काम सुरू होते. तालुक्यातील घरांच्या नुकसान भरपाई देण्यास तहसीलदार कार्यालयातून टाळाटाळ होत असल्याने अनेक नुकसानग्रस्तांचे हाल होत आहेत. याबाबत केपीसीसी सदस्य महादेव कोळी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून तहसीलदार तसेच ग्रामपंचायतीचे पीडीओ यांच्या मनमानी कारभारामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. जर नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्यास येत्या 15 दिवसात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. चित्रदुर्गमधील रेणुका स्वामी याच्या खून प्रकरणी बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात असलेला अभिनेता दर्शनच्या मागे आता प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा लागलाय. रेणुका स्वामी खून प्रकरणात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर दर्शनची चौकशी करण्यास प्राप्तिकर अधिकारी सरसावले आहेत. त्यामुळे जामिनावर कारागृहातून बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत असलेला दर्शन आणखीनच अडचणीत आलाय. बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल शाळेच्या वतीने आयोजित दक्षिण विभागीय CBSE शालेय स्केटिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटक आघाडीवर होते. सदर स्पर्धेची रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे चालू आहे. कर्नाटकसह केरळ, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण आदी ठिकाणचे आघाडीचे स्केटर्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. अथणी शहरामध्ये रात्रीमध्ये 12 घरांमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या चोरट्यांनी 5 तोळे सोन्याचे दागिने, 5,000ची रोकड, चांदीचे दागिने आणि लॅपटॉपसह अन्य साहित्य लांबवले. येथील SM कृष्णानगरमध्ये सदर घटना घडली. चमकेरी रस्त्याला लागून असलेल्या SM कृष्णानगरामध्ये 12 कुलूप बंद असलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य करताना डल्ला मारलाय. दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करताना सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास केली. स्वच्छता अभियानांतर्गत महानगरपालिकेने विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असा संदेश स्वच्छता मोहिमेतून देण्यात येत आहे. मंगळवारी हनुमान नगर परिसरामध्ये हे अभियान राबवण्यात आले. महापौर सविता कांबळे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. शहराच्या विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृती गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. शहराच्या काही भागांमध्ये पहाटेच्या वेळी महापौर तसेच नगरसेवक दाखल होऊन ही मोहीम राबवत असून त्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महापौर सविता कांबळे, नगरसेवक संदीप जिरग्याळ यांच्यासह हनुमान नगर परिसरातील नागरिक व महिला याचबरोबर सफाई कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. बाकणूर परिसरामध्ये वाघ सदृश प्राण्याचा वावर आहे. हा वाघ सदृश प्राणी गावातील काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलाय. 2 दिवसांपूर्वीच शिवारामध्ये त्या वाघाने बकऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये एक बकऱ्याचे पिल्लू फस्त केले तर 2 बकरी जखमी झाल्या आहेत. कुत्र्यावरही त्या प्राण्याने हल्ला केलाय. या घटनेची माहिती वन खात्याला देण्यात आली. मात्र या परिसरात वन खात्याचे अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे बळीराजाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून होत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.